आज आपण ताकाचे 2 प्रकार करणार आहोत. तर इथे दही घेतलेलं आहे. तर दही ह्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया. माठामधलं थंड पाणी घ्यायचं. जेवढं आपण दही घेतलेलं आहे त्याच्या 2 ते 3 पटीने आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. जास्त पण पाणी वापरायचं नाही आहे. आता ही दही आपल्याला घुसळून घ्यायचं आहे. घुसळल्यामुळे असं प्लेन ताक होईल आपलं. आणि लोणी देखील असंच काढलं जातं बरं का. दही घुसळून वरती लोणी येतं. हे पहा आपलं ताक इथे घुसळून झालेलं आहे आणि वरती छानपैकी असं लोणे आलेले आहे. ताक आपलं चांगलं फेटून झालेलं आहे आणि वरती पाहू शकता इथे असं लोणे आलेलं आहे. हे लोणी आपण काढून टाकूया. रवीने फेटलं गेलं की मग चांगलं लोणी निघतं बघा. किती छान लोणी निघालेलं आहे. आता हे आपण चपातीला वगैरे लावू शकतो की असं देखील लहान मुलं खातात. ते सर्व काढून घेऊया आपण. सर्व रवीला आलेलं आहे. आता ही ताक आपण साईडला ठेवूया. एक ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासमध्ये आपण काळं मीठ टाकूया. थोडीशी जिरी पावडर घेतलेली आहे. आता यामध्ये आपण ताक टाकूया. वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया. जास्त नाही, थोडीशी सजावटीसाठी केलेला आहे. जिरा आणि काळं मीठ टाकून हे ताक केलेलं आहे. हा पहिला प्रकार झालेला आहे आपला. खलबत्ता घेतलेला आहे. इथे एक मिरची घेतलेली आहे. तर मिरचीचे आपण 2-3 तुकडे करून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घेऊया. थोडंसं आलं घेतलेलं आहे आपण. आता हे ठेचून घेऊया आपण. आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे. चमच्यामध्ये आपण तूप घेतलेलं आहे आणि तुपामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेऊया आणि थोडीशी हिंग. आता हे मिक्स करून घेऊया. मस्तपैकी तुपाची अशी फोडणी दिली ना ताकाला वरून, मस्तपैकी चवीला होतं. हे पहा, थंड करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं. ग्लासमध्ये आपण थोडीशी जिरी पावडर टाकूया. प्रमाणे थोडंसं साधं मीठ घेतलेलं आहे आपण. आता यामध्ये आपण ताक टाकून घेऊया. आणि आपण जी फोडणी केली होती ती टाकून घेऊया. मस्तपैकी तुपाची फोडणी आणि ताक एक नंबर लागतं बरं का. फक्त थंड करून घ्यायचं. तर हे आपलं फोडणीतलं ताक झालेलं आहे आणि हे आपलं साधं ताक झालेलं आहे. तर आपण इथे दोन्ही ताकं केलेली आहेत आणि दोन्ही ताकं चवीला खूप छान लागतात. तर तुम्ही नक्कीच या उन्हाळ्यामध्ये ताक असं करून पहा. आणि खूप पाचक आहेत बरं का. आपण यामध्ये जिरं घातलेलं आहे ना, थंडावा निर्माण करतं जिरं. त्याच्यामुळे आपण जिरं आणि जे आपण काळं मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे चवीला खूप छान लागतं हे ताक. आज आपण साधं ताक आणि मसाल्यातलं ताक केलेलं आहे. तर तुम्ही नक्कीच या उन्हाळ्यामध्ये अशी ताकं करायला अजिबात विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.